नमस्कार सर्व यूट्यूब आणि आपल्या इंस्टाग्रामवरच्या सर्व चाहत्यांना ज्ञानदीप अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा। आपण पाहत आहोत की आताच मुंबईची भरती संपत आलेली आहे, म्हणजे रिझल्ट लागलेला आहे आणि आता कागदपत्र पडताळणी सुरू होईल। फक्त गेल्या वर्षी जे भरती डिक्लेअर केली होती शासनाने त्यामधील पुणे कारागृह हाच फक्त घटक भरती होण्यापासून बाकी आहे। बाकी सर्वच्या सर्व भरती प्रक्रिया संपत आलेली आहे आणि तिथलचं सुद्धा फिजिकल चालू आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत की या भरती प्रक्रियेसाठी लाखो फॉर्म येतात आणि त्यामधून काही हजारो विद्यार्थी हे भरले जातात। यासाठी तुम्हाला सर्वांना आमची कळकळीची एकच विनंती आहे की तुम्ही आजपासून सराव जर करत असाल, आतापासूनच सरावाला तुम्ही जर सुरुवात केली असेल तर तुम्ही अपयशी नक्कीच होणार नाहीत। कारण का प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्याला 3 इव्हेंटला सामोरं जायचंय। 3 इव्हेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे 800 मीटर मुलींसाठी आहे, मुलांसाठी 1600 मीटर आहे। दुसरा इव्हेंट गोळाफेक आहे आणि मुलांना पण गोळाफेक इव्हेंट आहे आणि तिसरा आणि शेवटचा इव्हेंट म्हणजे 100 मीटर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही इव्हेंटची जर गुण विभागणी केली तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की सर्वात जास्तीचे गुण हे 800 मीटर साठी दिले जातात आणि मुलांच्या 1600 मीटर साठी दिले जातात। ते म्हणजे गुण आहेत 20 आणि गोळाफेकसाठी गुण आहेत 15 आणि 100 मीटर साठी पण गुण आहेत 15। असे एकूण गुण आहेत 50 मार्काची। आपल्याला येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला 50 मार्काची एक्झाम द्यायची आहे आणि त्या 50 पैकी जर आपण 45 प्लस गुण घेतले तर आपलं सिलेक्शन जवळपास एक 80 ते 90% कन्फर्म झाल्यासारखं होतं। कारण का तुम्ही सर्वजण अभ्यास तर करतच आहात, तयारी तर करतच आहात, परंतु फिजिकल हा एकमेव असा घटक आहे की जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये करून दाखवावंच लागतं। आणि जे फिजिकल मध्ये जे विद्यार्थी 35, 32, 33, 38, 40 अशा गुणाचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्रांनो, त्यांना खूप असं परिश्रम घेऊन लेखी परीक्षेमध्ये जवळपास त्यांना 90 प्लस पर्यंत जावं लागतं आणि तिथं जर कुठं एखाद दोन चार बीट खालीवरी झाले, कन्फ्यूज मध्ये गेले तर मग एक खूप मोठा चान्स आपण आपल्या हातून सोडल्यासारखं किंवा पराभवाच्या छायेत गेल्यासारखं होतं। पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण जर एक चांगल्या पद्धतीनं गोळाफेक असेल, 100 मीटर असेल आणि 800 मीटर असेल, या गुणांना आउट ऑफच्या रेंजकडे नेण्याचा प्रयत्न केला किंवा आता बहुतांश आपले इथं पाहत आहोत आपण आणि आपण व्हिडिओमध्ये पूर्ण सर्व विद्यार्थिनींचा आपण आज किती मुलींचा गोळा आउट ऑफ जाणार आहे हे सर्वांना दाखवू। कारण का हे पाहत आहोत आपण, हे पहा गोळ्याचं ग्राउंड आखलेलं आहे आणि गोळ्याच्या ग्राउंड मध्ये आपण पाहत आहोत जवळपास 8 मार्कापर्यंत कमीत कमी गोळा आहे, 10 आहे, 12 आहे आणि 15 आहे। तर अशा पद्धतीनं गोळ्याचं ग्राउंड आहे आणि मुली जरी दिसायला आपल्याला छोट्या छोट्या वाटत असतील शरीरानं, वजनानं, तरी परंतु या 155 सेंटीमीटर उंचीच्याच आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिसायला जरी मुली छोट्या असल्या तरी पण त्या गोळा फेक मात्र अचूक आणि चांगल्या पद्धतीने करतात। कारण का मला सर्वांना एक सांगायचं आहे, तरी पण कोणाकडून म्हणजे चूक होऊ नये म्हणून गोळा फेकल्यानंतर हे पुढे जायचं नाही किंवा हा पाय पुढे येऊ द्यायचा नाही। गोळा फेकल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते असं पाय फिरवायची, तर पाय फिरवला तरी हा पाय फिरवून परत आपण इथं घेऊन असं डायरेक्ट बॅक साईडला निघून जायचंय। परंतु गोळा टाकून असं इकडल्या साईडला किंवा इकडल्या साईडला न जाता म्हणजे रिंगणाचा जो किंवा आपला जो गोल फेकण्याचा, गोळा फेकण्याचा, शॉर्टपुट फेकण्याचा जो काही आपला डायमीटर आहे, या डायमीटरच्या 50% बॅक साईडनं निघायचंय। 50%च्या आतून निघालं तर तुमचा गोळा फाऊल धरला जातो। तर अशी चूक कोणीही करणार नाही। आणि आपण पाहत आहोत की जवळपास आपल्याकडं फिजिकलसाठी मुलांसाठी स्पेशल असे कोच आहेत, त्यांनी म्हणजे एक सर्व्हिसमॅन आहेत। आज आपण त्यांनाही आपण विचारू शकतो की
इथं जवळपास मुली ज्या आहेत या मुलींचा कॉन्फिडन्स मेजर जवळपास इथं या अकॅडमी मध्ये एक 6 ते 7 महिने झाला आपण आहात. तुम्हाला यांचा कॉन्फिडन्स उत्साह कसा वाटला? कॉन्फिडन्स छान आहे मुलींचा. ओके. सर्वात प्रथम या गरीब घरच्या मुलींचं मी कौतुक करतो, ज्या आपल्या भविष्य सफल बनवण्यासाठी, आपले आयुष्य कर्तृत्ववान बनवण्यासाठी आपली परिस्थिती बिकट असून सुद्धा पूर्ण ताकदीने पूर्ण ऊर्जेने दिवसाची रात्र एक करून परिश्रम घेऊन आपल्या भविष्याच्या सक्सेसफुल आयुष्यासाठी ते इथून दिवसरात परिश्रम घेत आहेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे या मुली कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता आज ज्या मैत्रिणींचे इथे ग्रुप बनले आहेत, प्रत्येक ग्रुपमध्ये एक स्पर्धा आहे की अगर तिचा गोळा आउट ऑफ आहे, तिची 100 मीटर स्प्रिंट आउट ऑफ आहे, तिचा टायमिंग आउट ऑफ मध्ये आहे 2 मिनिट 50 सेकंडचा, तर तिच्यापर्यंत किंवा तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे माझा उद्या परवा तेरवा पडावा यासाठी या सर्व मुलींची एकमेकी स्पर्धा चालली आहे. या स्पर्धेचं स्वरूप म्हणून येणाऱ्या पुढल्या त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या पुढल्या त्यांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यातील जास्तीत जास्त मुलींना त्याचा प्लस पॉईंट मिळला जाईल. आणि असंच प्रत्येकाने आपल्या जवळचा विद्यार्थी पुढे चाललाय तोच पुढे जाऊ द्या असं न करता त्याच्या जवळपर्यंत पोहोचण्याची मजल मारण्याची ताकद प्रत्येकाने इच्छा बाळगून अगर आपले जे मागचे एक पाऊल आहे ते पुढच्या बाजूला टाकल्याशिवाय तुम्हाला समोरचा रस्ता कट होत नाही. असाच या मुली सर्व डेली रुटीन प्रमाणे इथे फिजिकल ग्राउंड आहे, यांच्या 100 मीटर स्प्रिंट आहे, यांच्या 800 मीटरचे जे 2 राऊंड आहेत किंवा गोळाफेक आहे, यामध्ये या पूर्णपणे मुली या पूर्ण आत्मविश्वासाने एकदम जिद्दीने चिकाटीने प्रयत्न करत आहेत. त्याचेच एक प्रतीक म्हणून सगळ्यांसाठी आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात येत आहे. ही दिदी आपल्याला गोळा आउट ऑफ टाकून दाखवील आणि तिच्या पाठीमागे आउट ऑफ टाकणाऱ्या ज्या मुली आहेत त्या सर्वच्या सर्व मुली एका पाठीमागे एक सज्ज होतील आणि ताबडतोब गोळा हा आपल्याला आउट ऑफ टाकलेला दिसून येईल. हा शाबाश. वेळ खाऊ नका. टॉप टॉप. झटका. शाबाश. दुसऱ्या 2 मुली गोळा घेऊन तयार असल्या पाहिजेत. गोळे भरपूर आहेत तुमच्याकडे. शाबाश. शाबाश शाबाश. पाठीमागे व्हा पलीकडं. बाकीच्या तिथं गौर करत राहा. ये. दोन मुली रेडी पाहिजे. गोळा घेऊन 2 मुली रेडी पाहिजे पाठीमागे आउट ऑफ टाकणाऱ्या. पाठीमागे कुणी राहिले का? हा लवकर. ए तोंडे टाकलास का गोळा? शाबाश. झटका दे झटका झटका दे. शाबाश. आणि गोळा टाकणाऱ्या मुली सरकारच्या पाठीमागे. जुन्या मुली सगळ्या झाले का रे गोळा टाकून? शाबाश. शाबाश. शाबाश.
तयार 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 व्हा. गोळा घेऊन एक्स्ट्रा. शाबास. शाबास. पटापट सगळ्यांची नावं लिहून करा. लिस्ट लगेच समोर कॅमेरा समोर दाखवता आली. शाबास. शाबास. ये रुका. आपको हो गया. हाँ. चला 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 चला. शाबास. ये. शाबास. साईडची शाबास. पाठीमागे पलीकडे जा ना 2 पाऊल. पुढे गोळा टाकायचा नाही का? खांबासारखं कव्हर करायचं. चला ना पलीकडे. शाबास. जमात असतो. शाबास. टाकलेल्या मुलींच्या पलीकडे थांबा. शाबास. आज कैसे हुआ रे? अरे गोळायचा रिकामा आहे. ए जरा लवकर. हा. ना पण विसरतो बाबा. शाबास. चला कोण आहे बघा. ये. शाबास. गोळा पायावर चाललाय त्यांच्या तरी पण त्यांना गोळा. शाबास. शाबास. टाका लवकर फटाफट. चल बघा. बरी मिली काय फायदा नाही. शाबास. पिकअप कर लगून धक्का दे. धक्का दे बघा धक्का दे. का बाउंड्रीवर एकदम. हे पहा, आपण आताच पाहत आहोत की जवळपास 31 मुलींचा गोळा टाकून झालेला आहे आणि आणखी बाकीच्या मुली राहिलेल्या आहेत. तरी या 31 मुलींचे जे गुणस आहेत हे गुण पूर्णपणे आपल्याला आउट ऑफ गुण दिसत आहेत. हे पहा 15-15-15 पूर्ण आउट ऑफ गुण घेणाऱ्या या विद्यार्थिनींचं खूप खूप अभिनंदन. आता आपण पाहितला की सर्वांचा आउट ऑफ पर्यंत गेलेला आहे. आणखीन मुली टाकायला चालूच आहेत आणि आणखी पाहत आहोत आपण. हे पहा आणखीन पण आउट ऑफ गोळा चालूच आहे. जवळपास 120 मुलींपैकी इथं या अकॅडमीमध्ये 90+ मुलींचा गोळा आउट ऑफ आहे आणि इथून पुढे येणाऱ्या मुली सुद्धा आणखीन गोळा आउट ऑफ टाकताना आपल्याला दिसत आहेत. तर असाच सर्वांनी गोळ्याचा सराव चांगल्या पद्धतीने करा आणि चांगला सराव करून गोळ्यामधले खूप कमी वेळेतले गुण हे आउट ऑफ करता येतात. त्यासाठी टेक्निक फक्त एकच आहे की दररोज सराव करायचा आहे आणि दररोज सराव करून योग्यरित्या आपला थ्रो जो आहे तो थ्रो मारताना बॉडी लँग्वेज आपली त्याच पद्धतीनं झाली पाहिजे आणि आपला जो समोरचा हात आहे तो तेवढाच बॅक साईडनं पाठीमागे पण मारता आला पाहिजे. आणि असं मारताना मुली दिसत आहेत. इथं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या शेवटच्या स्वप्नापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य या ज्ञानदेव अकॅडमीमध्ये होताना दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने गोळा टाका आणि येणाऱ्या भरतीला सामोरं जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.